मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादा नेता ज्याचं वय 75 पार झालं आहे तरीही त्याची ऊर्जा तरुणांनाही मागे टाकते। नुकताच आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस साजरा झाला आणि पुन्हा एकदा सर्वांच्या मनात तोच प्रश्न उभा राहिला की एवढ्या वयातही ते इतके उत्साही, ताजेतवाने आणि फिट कसे काय दिसतात। खरं सांगायचं झालं तर यामागे अनेक कारणं आहेत। काटेकोर दिनचर्या, शिस्तबद्ध जीवनशैली, योग्य आहार आणि नियमित व्यायाम। पण त्यासोबतच त्यांच्या आहारातही असं काहीतरी आहे जे आपल्याही घरात रोज बनतं, पण त्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही। ही साधीशी गोष्टच त्यांच्या तंदुरुस्तीचं एक गुपित मानली जाते। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पंतप्रधान इतके ऊर्जावान आणि फिट राहण्यासाठी नेमकं काय करतात, त्यांच्या आहारामध्ये कोणती खास भाजी महत्त्वाची भूमिका बजावते आणि ती आपल्यालाही कशी फायदेशीर ठरू शकते। जर तुम्हालाही दीर्घायुष्य आणि जोशभर आयुष्य जगायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचे 5 रहस्ये। नंबर 1, सकाळची ऊर्जावान दिनचर्या। पंतप्रधान मोदींच्या तंदुरुस्तीच्या रहस्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांच्या सकाळच्या दिनक्रमाची शिस्त। ते दररोज लवकर उठतात, अगदी पहाटे 4 वाजता अंथरुणातून ते उभे राहतात। ही सवय त्यांना केवळ वेळेवर काम करण्यास मदत करत नाही तर संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा आणि मानसिक तयारी देखील देते। त्यांच्या सकाळची सुरुवात योगासने आणि सूर्यनमस्काराने होते, जे शरीरातील स्नायूंना ताणमुक्त करतात आणि हृदयाला बळकटी देतात। तसेच हलके चालणे आणि व्यायाम केल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू लवचिक राहतात आणि शरीर नैसर्गिकरित्या सक्रिय होते। सकाळी योग, ध्यान आणि हलके व्यायाम केल्यामुळे फक्त शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक स्वास्थ्यही टिकते। ध्यानाच्या माध्यमातून मन शांत राहते, दिवसाच्या ताणतणावाला सामोरे जाण्याची तयारी होते आणि निर्णय क्षमता सुधारते। याशिवाय सकाळी चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने मेंदूत एंडोर्फिन आणि डोपामाइन सारखे रसायन उत्सर्जित होतात, जे मन प्रसन्न ठेवतात आणि मानसिक ताजेतवानेपणा वाढवतात। या सवयीमुळे संपूर्ण दिवसाची ऊर्जा संतुलित राहते आणि पंतप्रधान मोदी इतके उत्साही आणि कार्यक्षम राहतात। नंबर 2, सात्विक आणि संतुलित आहार। पंतप्रधान मोदींच्या तंदुरुस्तीच्या रहस्याचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचा आहार। ते जंक फूड, तेलकट पदार्थ किंवा जास्त मीठ, साखर टाळतात आणि नेहमी साधा, सात्विक आणि संतुलित आहार घेतात। त्यांच्या जेवणात मुख्यतः पारंपरिक भारतीय पदार्थांचा समावेश असतो। खिचडी, मसूर, विविध भाज्या, अंकुरलेले धान्य, दही, ताक आणि हंगामी फळे। या आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळतं, पचनक्रिया सुधारते आणि ऊर्जा टिकते। सात्विक आहारामुळे शरीर हलकं राहतं आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते। या आहारात त्यांना विशेषतः मोरिंगा भाजी म्हणजे शेवग्याची भाजी फार आवडते, जी त्यांच्या शरीरासाठी ऊर्जा आणि जीवनसत्वांनी भरलेली आहे। मोरिंगा भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला गती देतात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हंगामी फळे आणि हलके जेवण घेऊन त्यांच्या आहारात संतुलन राखतात, त्यामुळे ते सतत सक्रिय राहतात, मन प्रसन्न राहतं आणि शरीर निरोगी राहतं। या सवयीमुळे 75व्या वर्षीही त्यांची ऊर्जा तरुणांना लाजवेल अशी असते। नंबर 3, कोमट पाणी पिणे। पंतप्रधान मोदींच्या तंदुरुस्तीच्या रहस्यामागे एक साधी पण परिणामकारक सवय म्हणजे वर्षभर कोमट पाणी पिणे। हिवाळा असो वा उन्हाळा, ते रोज सकाळी उठल्यावर आणि दिवसभर कोमट पाणी पितात। कोमट पाणी पिण्यामुळे पचनक्रिया सुधारते, आतडे हलके राहतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ होते। या सवयीमुळे त्यांचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होतं आणि ऊर्जा टिकते, ज्यामुळे दिवसभर काम करण्याची त्यांना ताकद मिळते। कोमट पाणी पिण्याचा परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावर मर्यादित नाही तर मानसिक स्थैर्य आणि ताजेतवानेपणालाही तो चालना देतो। या सवयीमुळे मेंदूतून रक्ताभिसरण सुधारते, स्नायू ताजेतवाने राहतात आणि पचनावर जास्त ताण येत नाही। पंतप्रधान मोदींनी अनेकदा सांगितले आहे की नियमित कोमट पाणी पिण्यामुळे त्यांचे शरीर हलके आणि तंदुरुस्त राहते, ज्यामुळे त्यांना दिवसभरातील व्यस्त कामकाजही सहज हाताळता येते। या साध्या सवयीमुळेच त्यांची ऊर्जा 75व्या वर्षीही तरुणांनाही लाजवेल अशी राहते। नंबर 4, शिस्तबद्ध दिनचर्या आणि उपवास। पंतप्रधान मोदींच्या तंदुरुस्तीच्या रहस्यामागे त्यांच्या शिस्तबद्ध दिनक्रमाचे महत्त्व खूप मोठे आहे। कितीही व्यस्त काम असले तरी ते नेहमी वेळेवर झोपतात आणि लवकर उठतात। घरात असो किंवा परदेशात, पंतप्रधान नेहमीच त्यांच्या दिनचर्येत तडजोड करत नाहीत। वेळेवर उठणे आणि झोपणे या सवयीमुळे शरीराची जैविक घड्याळ नियमित राहते, रक्ताभिसरण सुधारते आणि मेंदूतल्या रसायनांचे संतुलन टिकते। ही शिस्तबद्धता त्यांना दिवसभर सतत सक्रिय, उत्साही आणि कार्यक्षम ठेवते। याशिवाय पंतप्रधान मोदी उपवासाचेही नियम पालन करतात। उपवास केल्याने शरीराचे सर्व इंद्रिय जास्त जागृत होतात, पचनक्रिया सुधारते आणि शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स प्रक्रियेत जातं। त्यांनी सांगितलं आहे की उपवास सुरू करण्यापूर्वी भरपूर पाणी पिल्याने शरीर सज्ज होतं आणि नंतर ऊर्जा अधिक टिकते।
या सवयीमुळे त्यांना फक्त शारीरिक तंदुरुस्तीच नाही तर मानसिक स्थैर्यातही फायदा होतो। या सर्व साध्या पण प्रभावी नियमांमुळे पंतप्रधान 75व्या वर्षीही इतके उत्साही आणि निरोगी राहतात। नंबर 5, विशेष भाजी आणि ऊर्जा। पंतप्रधान मोदींच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांची आवडती भाजी, मोरिंगा भाजी, ज्याला काही जण शेवग्याच्या शेंगांची भाजी म्हणून देखील ओळखतात। ही भाजी नैसर्गिकरित्या पोषक आणि ऊर्जा वाढवणारी आहे। मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या भाजीमध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, स्नायूंची ताकद टिकवतात आणि नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला गती देतात। पंतप्रधान मोदी त्यांच्या आहारात नियमितपणे ही भाजी समाविष्ट करतात, ज्यामुळे शरीराला सतत ऊर्जा मिळते आणि दिवसभर सक्रिय राहता येते। या भाजीसह त्यांच्या आहारातील हलके आणि सात्विक पदार्थ त्यांना संपूर्ण पोषण पुरवतात। खिचडी, मसूर, अंकुरलेले धान्य, दही आणि ताक यांसारखे पारंपरिक पदार्थ त्यांच्या ऊर्जा टिकवण्यासाठी आणि शरीर संतुलित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। या संतुलित आहारामुळेच पंतप्रधान मोदी 75व्या वर्षीही इतके उत्साही, तंदुरुस्त आणि निरोगी राहतात की त्यांची ऊर्जा तरुणांनाही लाजवेल अशी दिसते। या सवयी एकत्रितपणे त्यांचे शरीर, मन आणि मानसिक ताजेतवानेपणा कायम ठेवतात। मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल। तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह।